अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. प्रकाशयामास सिद्धमुखात् स्थापनमादितः महाबलेश्वरस्यैष श्रीदत्तः शरणं मम. चण्डाल्यपि यतो मुक्ता गोकर्णे यत्र यो वसत् लिङ्गतीर्थमये त्रब्धं श्रीदत्तः शरणं मम. कृष्णाद्वीपे कुरुपुरे कुपुत्रं जननीयुतं यो हि मृत्योरपात् श्रीपाद श्रीदत्तः शरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. मागील अध्यायी वामन बार्शी सहुशंगा बाधेहून प्रथम हिंगोली सजाऊन आले यात्रा करीत करीत. नमोनिया श्री हेरंभ वासुदेव पुण्यतिथी समारंभ बार्शी सकरिती शुभारंभ ऐका वर्णन श्रोते हो. बार्शीस प्रथम हा उत्सव करीती सुरू वामनराव. पुण्यतिथी उत्सवातील भाव काय वर्णन करावा. ब्रह्मवृंदास करुणी आवाहन करीती त्यांचे षोडशोपचारे पूजन. ब्रह्मवृंदाचे चालू असता भोजन उपनिषदांचे पाठपठण होतसे. मग तीर्थराजास स्थापून षोडशोपचारे करुणी पूजन. तीर्थकलश शिरी ठेवून राहती उभे वामनराव. मंत्रपठण उपनिषदांचे सुस्वर चालले ब्रह्मवृंदांचे. हळूहळू स्वर त्यांचे वर चढू लागले. उपनिषद मंत्र वल्ली आनंद उत्तरोत्तर वर्णन करी धुंद. मानुषानंदापासूनी ब्रह्मानंद पायरी पायरीने चढतसे. कंपायमान होऊ लागले शरीर. श्वास ऊर्ध्वगती भराभर निघू लागले नासिके बाहेर. अवस्था बदलली वामनाची. अष्टसात्विक भाव नटला. विलक्षण वेगही वाढला. अवघा भक्तगण घाबरला. होताच दीर्घ प्रणवोच्चार. मंडळी धावली धरण्यास. तो मंत्रपठण स्वर संपण्यास. जमुनी आले एकाच वेळेस. शांत होऊ लागले वामन. शांत झाले शरीर कंपन. ठेविला कलश खाली उतरून. साष्टांग प्रणिपात करून घेती आशीर्वाद ब्राह्मणांचे. प्रति पुण्यतिथीस हीच रीत असते कमी जास्त प्रमाणात. प्रत्यक्ष पाहणारास माहित मर्म जाणती अनुभवी. सद्गुरु कृपेचा आनंद घेत काही दिवस होते बारशीत. कुरवपुरास गेले ठरवुनी बेत. घेतला कॅमेरा यात्रा समयी. कुरुगड्डी असे पावन क्षेत्र साक्ष देते श्री गुरुचरित्र. कृष्णा स्नान अतिपवित्र म्हणून गेले वामन. अगदी प्रथम बारशीहून छात्र बापूस सवे घेऊन. गुरु शिष्य दोघे जण गेले कुरुगड्डी यात्रेस. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कलियुगी प्रसिद्ध थोर. जाण्यास मार्ग रायचूर अगर कृष्णा स्टेशनाहून. टेंबे स्वामींचा चातुर्मास एकदा झाला कुरवपुरास. वाचावे सविस्तर वर्णनास अध्यायी 17-18. उत्तम निसर्गरम्य स्थान एकांतवासी गुहेत छान. अभ्यासू शिष्य भाग्यवान जावोनी करीती ध्यानाते. गुरु शिष्य या मुक्कामात निसर्गरम्य एकांतात. ध्यानास बसती याच गुहेत होऊनी जाती निमग्न. साक्षात दर्शनाचा अनुभव घेऊनी परतले वामनराव. कॅमेऱ्यासही दिला वाव फोटो घेऊनी श्रीस्थळांचे. ठेवूनी बापूस सोलापुरास. वामनराव आले बार्शीस. एके दिवशी अचानक बारशीस हिंगोलीहून आले चिन्मयानंद.
चिन्मयानंदास पाहून साष्टांग प्रणिपात करी वामन. आनंदले सर्वांचे मन, घेती ठेवूनी स्वामींस. काही नाहुशंगा बादेस, काही जणास बारशीस. चिन्मयानंद देती दीक्षेस, भाग्य उदेले अनेकांचे. आहे स्वामींचा मुक्काम बारशीस, कळविले सोलापुरी बापूस. त्वरित आले घेऊनी रजेस, स्वामी दर्शन घ्यावया. दर्शन घेऊनी कर जोडिले, प्रार्थना करोनी बापू वदले. चिन्मयानंदास विनविले, दीक्षा द्यावी महाराज. अद्याप आहे वय लहान, चिन्मयानंद वदले पाहून. ऐकोनी उत्तर तोंड लहान, करोनी बापू हळहळले. मनास अत्यंत वाईट वाटले, नेत्रातून अश्रू वाहू लागले. सर्वांनी बापूंचे सांत्वन केले, संपले दिवस रजेचे. निघताना भरुनी आला ऊर, झाले सद्गदित अंतःकरण फार. मस्तक ठेविले स्वामी चरणांवर, मागती त्यांना आशीर्वाद. स्वामींचा तो दृष्टिक्षेप, मुखातून वाक्य घेई झेप. बाहेर पडले आपोआप, तुम्हारी इच्छा पुरी होगी. ऐकता सर्वांस आनंद वाटला, बापूंनी सर्वांना नमस्कार केला. पुन्हा एकदा स्वामी चरणाला, वंदुनी निघाले सोलापुरी. चिन्मयानंदांचे सान्निध्यात, सर्वच शिष्य अभ्यासासी बसत. स्वामी वामनाकडे विशेष लक्ष देत, सेवेस तत्पर सर्वच. शास्त्राबर हुकुम आचार, श्रद्धा कर्म उपासना ज्ञानावर. गुरुसेवेस सदा तत्पर, दिसून आले स्वामींना. चिन्मयानंद संतोषले, जवळी वामनास बोलाविले. यापुढे दीक्षा द्या आज्ञापिले, वामन उनकू देखलो म्हणोनी. चिन्मयानंदांनी अधिकार दिला, वामन दत्तात्रेय गुळवणीला. लाभले दीपत्व ब्रह्मचार्याला, ड्रॉइंग मास्तर झाले सद्गुरू. परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज की जय. मग चिन्मयानंदास प्रणिपातिले, वैद्य मास्तर व मातोश्रीस वंदिले. वामनाचे अंतःकरण भरून आले, स्मरले वासुदेवानंदास मनोमनी. लगेच सोलापुरी पत्र लिहिले, बापू कुबड्यास कळविले. श्रीकृपे आपुले कार्य झाले, झाला अत्यानंद सर्वांस. श्री स्वामी आज्ञेनुसार, सांप्रदायिक दीक्षा अधिकार. मिळाला मजवरी उपकार, कृपा स्वामींची झालीसे. सर्वांचा ऐकोनी आनंद झाला, आयुष्यातील उच्चांक गाठिला. सद्गुरु अधिकार लाभ झाला, चिन्मयानंद कृपा अगाध. वामनाने केले तपसाधन, त्याच्या तपश्चर्येचा झाला सन्मान. वेद दीक्षा अधिकार संपन्न, झाले तरी विनय कायम. बलवत्तर पुण्याई आधार, श्रद्धा सनातन धर्मावर. शुद्ध सात्विक आचार, कळाले दादासाहेबांना. दादासाहेब परांडे संतोषले, त्वरित बार्शीस आले. येऊनी वामनास भेटले, आलिंगिले सप्रेमे. मनीची इच्छा प्रकट करीती, ही शक्ती महाराष्ट्रात न्यावदती. कळवळोनी प्रेमे सांगती, तथास्तु म्हणती वामन. आदिशक्ती माता कुंडलिनी, उत्थापनाचे वामनधनी. झाले तरी विसरले न चुकुनी, देव माता श्री गुरुचरणांस. वेद दीक्षा पहिली बार्शीला, शास्त्री बुवांचे पत्नीला. सौ गोपिकाबाई जोशींना, झाली चिन्मयानंदांचे साक्षीने. व्यंकू कुलकर्णी दुसरे, बापू कुबडे तिसरे. दीक्षा मान करी खरे, आत्मकल्याण साधती.
त्याच वेळी आला बारशीशी एक उत्तर हिंदुस्थानी संन्यासी. शेतात दिली जागा त्यांची, निवांत राहिला तेथेच. शेतात होता एक औदुंबर, तेथे जवळच जल लागेल फार. सांगती संन्यासी त्या शब्दांवर, खोदूनी पाहती मालक. 8-10 फूट खणले, खरोखरीच जल लागले. सर्वांना आश्चर्य वाटले, बातमी पसरली चहूंकडे. स्वतःस योगाभ्यासी समजती, तसेच लोकात पसरविती. अनेक मंडळी दर्शनास येती, स्तोम वाढले स्वामींचे. सर्वांनी मिळवणी वर्गणी केली, सुंदर गुंफा बांधोनी दिली. एकांतात स्वारी राहू लागली, देती वेलदोडे प्रसाद सर्वांस. वेलदोड्याचे प्रसादावरून वेलदोडे बुवा म्हणू लागले जन. काहींनी वामनरावास कळवून आणविले त्यांच्या भेटीस. वामनराव स्वामींस विचारिती, योगातील बारकावा पुसिती. निरुत्तर होता झाली फटफजिती, बुवा गेला पळोनी. बार्शीत गुळवणी ड्रॉइंग मास्तर, वैद्य होते हेडमास्तर. पुढे अध्यक्ष म्हणून भातकर, आले स्कूल बोर्डात निवडून. वैद्य मास्तर बदलून गेले, मुजुमदार त्या जागी आले. ब्राह्मणास त्रास देऊ लागले, वाद ब्राह्मण ब्राह्मणेतर. काही शिक्षकांची बदली केली, ब्राह्मणास उरला न कोणी वाली. वैद्यांनी फरलो रजा घेतली, जाणून त्रास होता ब्राह्मणांना. गुळवणी ड्रॉइंग मास्तराला एके दिवशी हुकूम आला, चित्रकला शिकविण्याला. अस्पृश्य शाळेत बदलले. वामनराव घरी आले, वैद्य मास्तरास विचारिले. सर्वांचे मत घेऊन गेले. दुसरे दिवशी शाळेत ड्रॉइंग मास्तर हेडमास्तर. झाला संवाद अतिसुंदर, नोकरीचा राजीनामा सादर करून आले गृहाप्रती. लक्ष्मण महाराज भापकरास, वंदन विठोबा सद्गुरूंस. माय बाप गंगा पुरुषोत्तमास, कारण प्रल्हाद सत्संग. वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, सप्तविंशोऽध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. रजकायापि दास्यन्नो राज्यं कुरुपुरे प्रभु. तीरो भूदज्ञद्रष्ट्यास श्रीदत्तशरणं मम. विश्वासघातिनश्चोरान् स्वभक्तघ्नान् निहत्य जीवयामास भक्तं स श्रीदत्तशरणं मम. करंजनगरे अंबायाः प्रदोषव्रतसिद्धये यो भूत्सुतो नृहर्याख्य श्रीदत्तशरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. वैद्य मास्तरांचे सल्ल्यावरून मोकळे झाले नोकरीतून. पुण्यास देती अर्ज टाकून गेले कुडुत्रीस दोघे जण.
सन 1926 उभयता आले कुडुत्रीस, भेटले सर्व आप्त इष्टांस, प्रेम संवाद चालला, वडिलार्जित थोडी शेती, किरकोळ जंगम इस्टेट होती, कर्ज बाबही निराळी ती, सुवर्ण पुतळ्या मातोश्रींजवळ, भावाभावात वाटणी केली, सर्वांस सारखी वाटुनी झाली, स्वतःची वाटणी विभागून दिली, वामनांनी इतर भावांस, बंधुवर्ग विचारिती मास्तर, सर्व आम्हास देऊन टाकल्यावर, यापुढे वामनांचे कसे होणार, सांगा सर्व आम्हाप्रती. बंधूंचे म्हणणे ऐकून वैद्य मास्तर वदले हासून, आम्हा दोघास माझे पेन्शन पुरे आहे खाण्यास, शिवाय सोलापुरी घर राहण्यास पुरून उरणार, आहे प्रारब्ध त्याचे बरोबर, काळजी आपण करू नका. उमा मातेस नमस्कार करून सर्वांचा निरोप घेऊन, वैद्य मास्तरांसवे वामन आले उभयता वाडीस, महापूजा केली वाडीस, नंतर आले पंढरपुरास, यात्रा करीत आले पूर्णेस, तेथून औंढ्या नागनाथा, दाजी महाराजांचे दर्शनास, आले उभयता टाकळीस, एक दिवस घडला साधू सहवास, हैदराबादेस गेले पुढे, बापू भटजी सिद्धपुरुष, राहिले 3 दिवस मुक्कामास, अक्षय तृतीयेचे मुहूर्तास, सुरू करीती कलशदान, तईपासूनी सुरुवात झाली, कलशदान करी गुरुमाऊली, पुढे कृष्णामाई लागली, जाती कुरवपुरी दुसरे वेळी, कृष्णेवरुनी जाती कुरुगड्डीस, नदीचे अलीकडे केला वास, रात्र मुक्काम पचपलास, सकाळी निघाले जावया, सकाळी श्रीकृष्णा माईस, अकस्मात पूर येता बेटास, बाजेवरुनी पैलतीरास, गेले उभयता श्रीदर्शना, तेव्हा समश्लोकीची सात, पारायणे वामनराव करीत, ज्ञानेश्वरी श्री गुरुचरित्र पारायणात, वैद्य मास्तर दंग असती, शेवटचे पारायण संपले, श्रीपाद दर्शन उभयतास झाले, मग श्रींची आज्ञा घेऊनी परतले, रायचूर मार्गे बार्शीस, वामनराव बार्शीस राहिले, एकटेच वैद्य पुण्यास गेले, लगेच जाऊनी भेटले, दत्तो वामन पोतदारांस, वैद्य मास्तर करीती नमस्कार, आपण होऊनी वदले पोतदार, गुळवणी ड्रॉइंग मास्तर, असती हल्ली कोठे ते, जेथे असतील तेथे कळवा, त्यांना त्वरेने पुण्यास बोलवा, असा निरोप होता अश्रूंचा थवा, भरला नयनात वैद्यांच्या, वैद्यांचे अय्यर साहेब स्नेही, कथिती त्यांची वृत्तांत लवलाही, नौकरीची देऊनी ग्वाही, अय्यर साहेब लागले खटपटीस, महामंडळ शिक्षण प्रसारक, सभासद असती अय्यर एक, जे का प्रेमळ भाविक, मदत करीती सर्वांस, नेमणुकीचा हुकूम मिळाला, वामनराव गुळवणीला, अय्यर वैद्यांसी आनंद झाला, सार्थक झाले प्रयत्नांचे, ड्रॉइंग मास्तराचे जागेस, नेमिले नूतन मराठी प्रशालेस, प्रथम पगार ₹35, पुण्यास राहणे भाग पडले, केशवराव देशमुख थोर, ज्ञानेश्वरी प्रवचनकारासमोर, सदाशिव पेठेत गोखल्यांचे घर, जागा घेतली प्रथम तेथे, नंतर पुढे नारायण पेठेत, पोलीस चौकीचे आसमंतात, गोवईकरांचे चाळीत, जागा मिळाली सोयीची,
जागा मिळताचा आणिले मातोश्रीस, सवे गोदूबाई भगिनीस. वैद्य मास्तर करीती विचारास, बाजार हाटास कोण पहावे. स्वामी रामदास शिष्य कल्याण, पट्ट शिष्याचा असे मान. डोंबगावी समाधी छान, डोणजे खेडे जवळच. बळवंतराव वतनदार तेथचे, नातेवाईक वैद्य मास्तरांचे. वैद्य प्रेम करीती साचे, बळवंतरावांचे मधल्या मुलावर. वैद्यांनी खटपट केली, त्या मुलास नोकरी लावून दिली. पुण्यास स्वारी हजर झाली, ईश्वरी घटना अगाध. वामनराव पुण्याचे रहिवाशी, काळजी सर्व वासुदेवाशी. दिला उद्योग भुजंगरावाशी, गुरुकृपा पुण्याई. सुधारलेले पुणे शहर, आस्थेवाईक दुर्मिळ फार. आजन्म कोण करील बाजार, सोय करीती वासुदेव. वामनराव निर्मल योगी, बाजार हाट करणे लागी. संस्कार नाही पूर्ण त्यागी, वाहे काळजी भगवंत. ज्याचा सखा असे हरी, त्यावर विश्व कृपा करी. संत वचनी विश्वास धरी, वामनराव सदैव. वैद्य मास्तरांनी व्यवस्था केली, सर्व जबाबदारी सांगितली. कारभारी पदवी देऊनी टाकली, भुजंग बळवंत भालेरावास. बोलणे चालणे अतिमोहक, न बोलताच वाटे धाक. प्रसन्न मुद्रा गोड हाक, टोपण नाव नाना असे. आयुष्यात नाही हा शब्द नाही, वामन महाराज देतील ग्वाही. नाना तत्पर समोर लवलाही, हाक मारताच उभे पुढे. वामन गुरूंचा श्वासोच्छ्वास, तोच नानांचा नित्य अभ्यास. आलो शब्दात मार्दव खास, शांतपणे येतसे. भुजंगराव बहु भाग्यवंत, खाजगी कारभारी पसंत. बुद्धी ज्ञान तर्क बहु गुणवंत, नाना सद्गुण भांडार. पूर्वजन्मींचा ऋणानुबंध, सर्व कुटुंबास जडला छंद. सर्व करता वासुदेवानंद, अखिल घडण घडवी तसे. वामनराव शाळेत हजर, ड्रॉइंग मास्तरांचे नोकरीवर. सर्वांची मर्जी वामनांवर, गुरुकृपा अगाध. फोटो रंगकाम गणपती, मध्ये कला प्रकट करीती. क्रेप कागद वर्गात नटती, वामन कला मनोहर. एकदा दत्तो वामन पोतदार, होता स्नेह संमेलनाचा विचार. देखावे सजावट करा सुंदर, वामनरावांस कथियले. क्रेप पेपरची फुले केली, फुले सुबक सुंदर साधिली. जणू सत्य फुले उमललेली, पसंत पडली सर्वांना. इंडस्ट्रीज स्कॉटिश मिशन, त्याचा मॅनेजर युरोपियन. आनंदला फुले पाहून, ऑर्डर दिली वामनरावा. एक अमेरिकन साहेब आला, क्रेप पेपर कंपनीवाला. पाहोनी फुले खुश झाला, ऑर्डर दिली भरपूर. अमेरिकेत काम पसंत पडले, सर्टिफिकेट पाठवून दिले. वामन कलेने प्रदर्शन रंगविले, सर्व जगात बोलबाला. सर्वांचेच लक्ष वेधले, मुलांना शाळेत शिकविले. मुंबईस शिक्षक संमेलन भरले, झाली सर्वांकडून वाहवा. 1927 सन, नागपुरास भरले प्रदर्शन. तेथे काढिले दुकान, स्कॉटिश कंपनी मार्फत. पुण्यास मुलींच्या शाळेत, शिकविल्या विद्यार्थिनी बहुत. प्रत्यक्ष समोर करुनी दाखवित, दुमदुमले गौरवाने पुणे. काही दिवस सेवा सदन,
कधी घरी शिकविती वामन, सतत चालू कलादान, मुक्त हस्ते वामनाचे, कलेच्या उपासनेस काही, 2000 रुपये लवलाही, मिळाले कलेने दिली ग्वाही, दाही दिशेस चमकले, केवळ कलादृष्टी लक्ष, सदैव परमार्थी दक्ष, द्रव्याकडे सदैव दुर्लक्ष, निजानंदात वामन. एकदा गोविंद महाराज आले, पुण्यास वामनरावास भेटले, उडपी स्वामी अधिकारी चांगले, होते वस्तीस मैसुरी, इच्छा केली त्यांनी प्रदर्शित, एक कुंडलिनी चक्रांकित, काढून द्या वामनरावास वदत, सर्वत्र कीर्ती पसरली, इकडे कीर्ती वाढत चालली, त्याच वेळी दुर्दैवी घटना घडली. 1931 साली झाले मातोश्रींचे निधन. उमा मातेचा नवलावा, प्रत्यक्ष दत्त करीती सेवा, 7वा अध्याय पहावा, श्रोत्यांना माझी विनंती. झाले मातोश्रींचे निधन, फार दुःखी झाले वामन, उमा मातोश्री झाल्या लीन, श्री दत्तप्रभू चरणी. मातोश्रींचे निधनानंतर अस्थी घेऊन गेले गुरुवर, विसर्जन केल्या प्रयागराजावर, केली त्यावेळी त्रिस्थळी. लक्ष्मण महाराज अंतर्ज्ञानी, विठोबा सद्गुरु देवमानी, गंगा पुरुषोत्तम अभिमानी, अभिमान प्रल्हाद सत्संग, वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान, 28 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 29. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मूको भूत्वा व्रतात् पश्चात् वदन् वेदान् स्वमातरं प्रव्रजन् बोधयामास श्रीदत्तशरणं मम. काशीवासी स सन्न्यासी निराशिष्टप्रदो वृषं वैदिकं विशदीकुर्वन् श्रीदत्तशरणं मम. भूमिं प्रदक्षिणीकृत्य सशिष्यो वीक्षमातरं जहार द्विजशूलार्तिं श्रीदत्तशरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. पासूनी सन 1917 1926 पावे आसरा दिला भगवंताने गुरुवरा. असता बार्शीत चित्रकला मास्तर. वामनराव योगाभ्यासी. कळले त्र्यंबक शास्त्री खऱ्यांशी. भेट घेती जाऊनी बारशीसी. भेटीचा आनंद उभयतांशी. खरे पूर्वाश्रमी करीती नोकरी. व्यापारी शाळेत सोलापुरी. पुढे शाळा तपासणीवरी. नेमणूक झाली त्र्यंबक शास्त्र्यांची. पहिल्यापासोनी लक्ष भारी. मंत्र तंत्र ताईत गंड्यांवरी. परंतु विश्वास योगाभ्यासावरी. पुढे संन्यास दीक्षा घेतली.
शंकराचार्य पीठ जगन्नाथपुरी. अधिकार सूत्रे मिळाली करी, परंतु दैवगती विचित्र खरी. पारखे पीठास जाहले. पुढे सन 1926 पासून वामन आले पुण्यास. ड्रॉइंग मास्तर म्हणून नोकरीस नूतन मराठी विद्यालयात. खरे स्वामींचे आग्रहावरून एका डॉक्टरांचे मुलास दीक्षादान. सोलापूर मुक्कामी देती वामन, तसेच मोहोळकर बंधूंना. वामनराव व खरे स्वामींचा परिचय वाढला कमालीचा. खरे अधिकार मागती लेखाचा, कल्याण मासिकात देण्यास्तव. जो लेख 1936 कल्याणाचे साधना अंकात आला होता छापून हिंदीत. वामनराव गुळवणीचा. वामनांची संमती मिळाल्यावर स्वामी इंग्रजी करीती भाषांतर. करण्या प्रसिद्ध गाठती गोरखपूर, चर्चा संपादकांसी करावया. 1941 योगांकी ऑगस्ट महिन्यात झाला प्रसिद्ध कल्याण मासिकात इंग्रजी लेख खरे स्वामींचा. एकाच लेखात पडला प्रकाश, उजेड दावी अलम दुनियेस. चित्रकार मास्तर गुळवणी पुण्यास, समर्थ योगी राहती. कस्तुरी पेटीचे झाकण, उघडोनी दावी मासिक कल्याण. दे सर्वास सुगंध छान, दरवळू लागला सर्वत्र. आपोआप धावती भ्रमर, मकरंद सेवावया कमळावर. तसे कुंडलिनी जागृती प्रकार, जाणण्या आले अनेक. कारण कल्याण मासिक फार, प्रसिद्ध अखिल भारतभर. सर्वांचे लक्ष वेधले वामनावर, झाले साधक अनेक. करा श्रोते एकाग्रमन, ऐका शक्तिपात वर्णन. थोडक्यातच करीतो कथन, ज्ञात सर्वांस व्हावया. अशी आहे एक प्रक्रिया, आध्यात्मिक सद्गुरु किमया. आत्मशक्ती संक्रमण क्रिया, पद्धत शक्तिपाताची. श्रीमत आद्य शंकराचार्य प्रणीत, वेदांत केसरी ग्रंथ वदत. प्रथम श्लोक प्रतिज्ञा देत, स्वीयं साम्यं विधत्ते. आपणासारखे करीती तात्काळ, तया लागी नाही काळ वेळ. वदले तुकाराम महाराजही प्रेमळ, वाणी अभंग संतांची. संत श्रेष्ठ महाराज ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिकेत सुंदर. भगवद्गीतेचे कथिती सार, करुणी सद्गुरु महिमा वर्णन. गीता अध्याय 11, शक्तिपाताचाची देतसे पुरावा. जो श्रीकृष्णाशी लागला करावा, विश्वरूप दर्शनार्थ अर्जुनाच्या. केवळ शास्त्रीय विवेचन, देऊ न शके अर्जुनास समाधान. हे श्रीकृष्णास येताच समजून, दिले आलिंगन स्वभक्तास. पसरोनी बाहू दक्षिण, श्रीकृष्ण देताची आलिंगन. आपण आयसा केला अर्जुन, दिव्य अनुभव देऊनी. वाचेने धरिले मौन, बुद्धी जेथे प्रवेशेन. ऐसे जे काही ठिकाण, अर्जुन अनुभविता जाहला. सर्वश्रेष्ठ आत्मानुभव, होताचा आनंदला नरपुंगव. ज्याचे साठी करी माधव, आलिंगनाचे निमित्त. हृदयाला हृदय मिळाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता होऊन ठेले, श्रीकृष्ण अर्जुन एकरूप. दिव्याने दिवा लागतो, परिप्रथमचा तसाच राहतो. तैसा शक्ती देऊनी उणा न होतो, त्यासच सद्गुरु म्हणावे. अनंत वृत्ती अनंत लहरी,
उठता मनात नाना परी, वृत्तीमधून जो दूर दूर करी, तोची सत्य सद्गुरू. जे परोक्ष ज्ञान सांगती, महावाक्याचा बोध करीती, अपरोक्ष अनुभव आणून देती, स्वशक्तीच्या सामर्थ्ये. तंत्रग्रंथात शक्तिपात, वेदपुराणे तेच सांगत, सर्व ऋषी मुनी महंत, अनेकांचे अनुभव. ब्रह्मर्षी वशिष्ठ मुनींनी, प्रभू रामचंद्रांचे ठिकाणी, स्वतः हा शक्तिपात करोनी, लाविली होती समाधी. शिष्यात शक्तिपात करणे, त्यासच वदती दीक्षा देणे, सुप्रसिद्ध शक्तिपात लेणे, विशेषनाथ सांप्रदायी. आदिगुरु शंकरा, पासोनी सुरू परंपरा, शेवटी शक्ती देती ज्ञानेश्वरा, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ. तेच शक्तियुक्त ज्ञान, ज्ञानेश्वर देती जगा लागून, पंथराज विवरण करून, षष्ठाध्यायी गीतेच्या. वेद दीक्षा गुरु सामर्थ्यवंत, हल्ली क्वचित ऐसे मिळती संत. करू नका श्रोते तुम्ही खंत, अगदीच नाही असे नव्हे. असे महात्मे दुर्लभ असती, गुप्त रूपे जगी राहती, गुप्त रूपेच संचार करीती, लाभले भाग्य ते वामनास. एखाद्या योग्यता संपन्न, शिष्यास भेटता तो भाग्यवान. आध्यात्मिक सामर्थ्य महान, येतसे अंगी तयाच्या. शक्तिपात सामर्थ्य ज्ञान, अंगी कुंडलिनी उत्थान. महायोगी प्रत्यक्ष भगवान, एखादे स्थळीच आढळती. नकळत शक्ती संचरते, आपोआप इच्छित घडते. श्रद्धा प्रेम असावे पुरते, तरीच अनुभवा येईल. कधी करावा रोग बरा, वाटे दाखवावे चमत्कारा. परिघातक हा सिद्धी पसारा, साधकाने असावे सावध. अभ्यास करावा बळकट, नको सिद्धीची खटपट. मांडीला जर सिद्धी हाट, क्षणात व्हाल कफल्लक. पूर्वजांनी पूर्ण विचार केला, हजारो वर्षे झाली त्याला. सोहम जप शोधोनी काढिला, ते तत्ववेत्ते महान. राजयोगाचा सुंदर विचार, नरजन्मास उपयोग फार. राजमान्य मार्ग सुखकर, गुरुदत्त शक्तिपात योग. संयमनशील आचरण, मन इंद्रिये ताब्यात पूर्ण. वर्णाश्रम धर्माचे पालन, तंतोतंत जो पाळितो. देव ब्राह्मणांची सेवा करी, अटळ अटळ श्रद्धा सद्गुरुवरी. मानी आई बापांस तीर्थापरी, दीक्षा परिणाम त्वरित. शक्तिपात दीक्षा प्रकार चार, वर्णिले एका श्लोकात सुंदर. संस्कृत ज्ञानात कविलाचार, मराठी भाषेत ऐका त्या. स्पर्श दृष्टी व मनन, चौथा प्रकार शब्द जाण. ऐकाचारीचे स्पष्टीकरण, चित्त शांत करोनी. कधी शिष्यास स्पर्श करोन, किंवा त्यावर दृष्टी टाकोन. तसेच केव्हा करोनी मनन, गुरु करीती शक्तिपात. जसे पक्षिणी पिलाचे पालन, करीते पंखा खाली ठेवून. तसेच शिष्यास स्पर्श करोन, सद्गुरु करीती कृतार्थ. केवळ दृष्टीनेच पोषण, कासवी करी पिलांचे जतन. गुरुदृष्टीतून अमृतपान, शिष्यास तसे मिळत असे. मच्छी आपुले पिलावर, केंद्रित करी लक्ष वारंवार. हो तसे सांभाळ त्याचा आधारावर, तसेच कौतुक सद्गुरूंचे. गुरु चित्ता एकाग्र करी, वेद दीक्षा होई शिष्यावरी. उद्धार मार्ग चूक सत्वरी, ऐका आता शब्द दीक्षा. शब्द दीक्षेचे दोन प्रकार, कानात करीती मंत्रोच्चार, अथवा शब्द आशीर्वाद सार.
कृतार्थ शिष्य होतसे. शक्तिपात झाल्यावरी खासा, त्याचा शिष्यावर उठतो ठसा. ठेवा लक्षणावरी भरवसा, लक्षणे काही सांगतो. शिष्य शरीर खाली पडणे, देहावरी रोमांच येणे. निर्मित आनंद होणे, कंठ दाटणे इत्यादी. प्रकाश दर्शन अंतरध्वनी, नाद होतो स्वश्रवणी. आसनावरोनी शरीर कोणी, उचलले जणू वाटत असे. निरनिराळ्या बंधांसहित, विविध प्रकार प्राणायामात. आपोआप प्रक्रिया होत, शरीरी साधकाच्या हळूहळू. गुरुने शक्तिपात केल्यावर, साधकास जसे उत्तरोत्तर. जे येतात अनुभव सुंदर, त्याचे वर्णन पुढील अध्यायी. लक्ष्मण महाराज कृपा करा, विठोबा सद्गुरु संकटवारा. पुरुषोत्तम गंगा प्रेमचारा, सत्संग सुगंध प्रल्हाद. वामन त्रिपदी द्वितीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 39 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्यत्वेनोररीकृत्य सायं देवं ररक्षयः. भीतं च क्रूरयवनात् श्रीदत्तशरणं मम. प्रेरयतीर्थयात्रायै तीर्थरूपोऽपि यः स्वकान्. सम्यक् धर्ममुपादिश्य श्रीदत्तशरणं मम. स शिष्यः पर्यलीक्षेत्रे वैद्यनाथ समीपतः. स्थित्वोदद्धारमूढम्य श्रीदत्तशरणं मम. श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः. शक्तिपात झाले बरोबर, येती अनुभव त्यांचे प्रकार. ऐका आता सविस्तर, श्रोते तुम्हासी सांगतो. साधका आनंदाने हासतो, प्रसन्न होऊनी प्रेमे खेळतो. महासुखाचा अनुभव घेतो, मानतो संसार फलकट. विमुक्त होतो उकलूनी बंध, सर्व दुःखांचा होई निरोध. संपत्ती मोह तुटतो वाद, शत्रुत्व द्वेष मावळतो. कामुक मनुष्याची वृत्ती कामी, हळूहळू हो लागे कमी कमी. शक्तीच घेते त्याची हमी, प्रत्यंतर येतसे साधका. कोण्या साधका घूर्णा येते, शरीर आसनी गरगर फिरते. मान हात मस्तक हालते, क्वचित प्रसंगी एखाद्या. कोणाची होतात योगासने, गंधही नसता पद्धतशीरपणे. अशिक्षित असताही अनुमाने, व्यवस्थित दिसती होताना. योग मुद्रा वा शीर्षासन, जालंधर बंध कुंभक छान. भ्रामरीचे नसता मुळी ज्ञान, आपोआप सर्व होतसे. कोणी हासतो कोणी रडतो, कोणी भूमीवरी लोळतो. कोणी तनुवरी आघात करीतो, दिसती विविध प्रकार. पाहोनी लोक करीती नवल, एखादा गात असे सुरेल. भजनी नामाची रेलचेल,
कधी प्रणव उच्चार, जमिनीवरी पडतो निचेष्ट, कोणी झोप घेतो स्पष्ट, जसे ज्याचे असेल अदृष्ट, तशा क्रिया होतात. नाडी शुद्धीसाठी क्रिया शरीरी, ज्याला ज्या आसनाची जरुरी, बंध प्राणायाम प्रकार भारी, भस्रिका मांडूक्य वृत्ती ही. शरीरांतर्गत जे मलदोष, शक्ती सहाय्य घालविण्यास, अनुभव येणे त्यातील विशेष, अनुभव घेऊनी पहावा. कुंडलिनी शक्ती उदय प्रकार, सांगतो त्याचा ऐका विस्तार, प्रघात करीत असे शक्ती संचार, साधका खूण पटविण्या. ज्याच्या शक्तीचा उदय झाला, तो साधका अभ्यासा बसला, शक्ती निघत असे कोण्या मार्गाला, पडताळा घ्यावा आपण. पश्चिम मार्गाने होता गमन, सुषुम्ना पाठीचे कण्यातून, मुंगी चालल्यासारखे स्पंदन, साधकासी भासत असे. असेल शक्तीचा मार्ग पूर्व, मूलाधारादी विशुद्ध सर्व, त्या त्या भागी प्रवाह अपूर्व, स्पंदन होते क्रमाने. मानेपर्यंत प्रवाह आला, पुढे न जाता तेथेच अडला, तरी बसती झोके मानेला, गरगरा फिरत राहील. जर कमरे पाशी प्रवाह अडला, तर साधक पुढे मागे बाजूला, कमरेत होई साधन काला, अडथळा आल्याचे लक्षण. कार्यक्षम व्हावया साधन, पश्चिमोत्तान मच्छेंद्रासन, इत्यादी होता ती आसन, अडथळा दूर होण्यास्तव. जेव्हा अडथळा होईल दूर, मग साधन चालेल स्थिर. मात्र शक्तीच सर्व करणार, लक्षात ठेवावे साधकाने. मन अतिशय प्रसन्न होणे, कानी दुमदुम शब्द येणे, करतल वाद्य अथवा गाणे, गंधर्व दर्शन होतसे. मूलाधारात सर्पाकृती, कुंडलिनी शक्ती झोप घेती, तिच्या संचलने प्राणगती, देहात घुमू लागते. झिन झिन चिन चिन शब्द करी, ब्रह्मरंध्रात जाईवरी, परत येतसे ती मूलाधारी, जाण्या येण्यावेळी मन लीन. अथवा एखादे बीज उच्चारण, जोराने चाले होऊनी श्वसन, दृष्टी शुद्ध कार्यक्षमता कारण, डोळे गरगर फिरतील. भ्रूमध्य नासिकाग्रावर, इत्यादी ठाई दृष्टी स्थिर, होईल शांभवी मुद्रा प्रकार, साधकास अनुभव. नाड्या रक्तवाहिन्या सर्व, ज्ञानतंतू शोधन कार्य, कमी होते तनु वजन धर्म, परंतु शक्ती राहते कायम. आसने घूर्णा आणि बंध, श्वास प्रश्वास कुंभक छंद, हालचाली होतात विविध, तेणे होतसे शरीर शुद्धी. भावना वासना शुद्धीकरण, असेल साधक भक्तिमान, अष्ट सात्विक भाव उत्पन्न, भाव समाधी लागते. निर्माण होईल ईश्वर प्रेम, विवेकास चढेल जोम, बुद्धीचा होऊनी उपशम, चिद ग्रंथी सुटेल. तेज नाद आणि मन, कोणास होईल स्थिर ज्ञान, ज्याचे जसे असेल प्राक्तन, त्याला तसे अनुभव. एखाद्यास स्फुरेल मंत्र, आपोआप नर्तन तंत्र, कविता गाणे गायन स्वतंत्र, सहज स्फुरण होतसे. दीक्षा अनुभव भेदचा सार, चारच जरी दीक्षा प्रकार, विविध परिणाम वारंवार, विशद करुनी सांगितले. एवं मूलाधार चक्रापासून, होय सुरू शक्ती संचालन, होता ब्रह्मरंध्राकडे ऊर्ध्वगमन, अनुभव साधका येतसे. अंती पूर्ण शांती लाभ मिळतो,
शरीरात हळूहळू बदलही होतो. साधकास किंचित अनुभव येतो अगदी पहिल्याच दिवशी. कित्येकास 3 तास, 1 तास काही जणास, काहीस केवळ अर्धाच तास येत राहतो अनुभव. साधकाचे मिटती नयन, चालू असता शक्ती संचालन. नेत्र पहावे उघडून, ऐसा विचार नये मनात. बळेच आपुले डोळे उघडणे, तरी त्रासदायक होय जीणे. शक्तीचे सर्वस्वी स्वाधीन असणे, सुखकर वाटे साधका. जेव्हा शक्ती कार्य थांबविते, तेव्हा आपोआप डोळे उघडिते. म्हणून विनंती साधका ते, शक्ती स्वाधीन होऊन राहा. डोळे झाकणे वा उघडणे, क्रिया होणे वा थांबणे, आपोआप साधकास अनुभव येणे. खूप शक्ती संचलनाची. मिटता नयन साधकाचे, बाह्य शरीर हालचालीचे. वरील प्रकार चलनवलनाचे, पाहणारास दिसून येती. जागृत होता कुंडलिनी शक्ती, शरीरांतर्गत हालचाली होती. साधकाने न धरिता भीती, प्रगती होय सहज. गुरुवर श्रद्धा ठेवून पाही, आपणाकडे मीपणा न घेई. सहजासनी बसून राही, अनुभव येतील आपोआप. दैवी शक्तीचे संचालन, इष्टकार्य करवी आतून. अतिशय सुख समाधान, अनुभविती साधक. दीक्षा दाता सद्गुरुनाथ, त्यावरी श्रद्धा होय वृद्धिंगत. होऊन राहे अविचलित, समाधान साधकाचे झालिया. आसन प्राणायाम मुद्रादिक, होता अभ्यास अति आवश्यक. जीव ब्रह्मरंध्रा प्रतसाधक, ने कुंडलिनी जागृतीने. परंतु गुरुकृपेची महती, योग सहायक इतर रीती. न आचरता ही सहजगती, योग क्रिया हेची लागे. सद्गुरु शक्तिपात करीती, साधकाची कुंडलिनी शक्ती. सहज जावो लागे ऊर्ध्वगती, आसनादिक अभ्यासाविना. तैसेची सद्गुरु वामन, साधकाचे मलिन मन. देऊनी शक्ती करीती पावन, मग अभ्यास होय आपैसया. प्राणायाम वा आसन, इत्यादिकांचे यत्किंचित ज्ञान. नसता साधका देती करुण, प्राप्त दिव्य अनुभव. कथियले जे शास्त्रात, तेच तो साधक अनुभवित. अनुभवाचे दाखलेही मिळत, शास्त्राबर हुकूम सर्व साधका. जणू कित्येक वर्षे सातत्याने, योगाभ्यास केला त्याने. त्याचे ते निर्दोष क्रिया होणे, पाहुनी वाटे नवल. योग क्रिया अवघड असून, होत असे लीलया तयाकडून. प्राणायाम क्रिया संपादून, होई पूरक रेचक कुंभक. अनुकूल होता गुरुशक्ती, सहज क्रिया होऊ लागती. अल्पावकाशात दिसे प्रगती, होई कुंभक मिनिटभर. कुंडलिनी शक्ती जागृत होता, काळजी ही घे तीच स्वतः. धोका होऊ न दे कोणता, सद्गुरु कृपाच कारण. साधक फक्त बैठक करीत, योग मार्गात सुरक्षित. राहतो पुढील प्रगती पाहात, गुरुकृपा सामर्थ्य केवढे. योग मार्गात प्रगती होणे, आवश्यक क्रिया करविणे. साधकाकडून आपोआप होणे, गुरुशक्ती अगाध. शिष्यात शक्ती बीजारोपण, करीती गुरु दयाळू भगवान. दीक्षादानाचा अधिकार देऊन, आपणा समान बनविती. ऐसी योग्यता झालिया प्राप्त, शिष्यामध्ये ये गुरुत्व.
तेणे चालू राहे अखंडित परंपरा शक्तिपात दीक्षेची. लक्ष्मण महाराज ब्रह्मनादी विठोबा गुरुप्रेम साधी. पुरुषोत्तम गंगा सोडवी उपाधी प्रल्हाद ज्ञानकला शिकवी. वामन त्रिपदी द्वितीय चरण कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान त्रिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.